विद्यार्थी संघटना पत्रिका ऐकू येत नाही, नका येऊ देऊ. तुम्ही जिवंत आहे हेच तर भाग्य आहे. माय तुमच्या पोरापोरीचं भाग्य आहे की बाप जिवंत आहे. वय 75 आहे ना. एसटी फुकट आहे काय? येत नाही ना. शाल दे रे. या ना मंडळाच्या एखाद्या कार्यकर्त्यानं सत्कार करा. वा वा. वय 90 आहे. अरे बाप रे. आणि हे कोणाची मेहरबानी? हे तुकडोजी बाबाच्या प्रार्थनेची ताकद आहे. हाय प्रार्थना गुरुदैवचे या स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार. धन्यवाद. वा वा. पाहिलं, हा वय संताचा सत्संग झाला. तुकडोजी बाबाचा विचार आला. संत कृपा झाली इमारत फळाली, म्हणून बाबू प्रार्थना करावा लागते. अरे माझं म्हणणं नाही, बौद्ध असेल तर वंदना करा, त्रिशरण करा, पंचशील करा, त्याप्रमाणे वागा. हिंदू असेल त्यानं त्याप्रमाणे वागा. त्याला जो देव आवडील त्या देवासारखे वागा ना. आम्ही देवाचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो, देवाच्या विरुद्ध शेल बोललो. आम्ही देवा आवाज वाढवा, आवाज वाढव डीजे. त्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे, कारण साऊंडवाले आमचे मित्रच आहेत ना भाऊ, कार्यक्रमाले राहतात ना. म्हणून माझी प्रार्थना आहे बाबू, हा आहे सतसंगाचा परिणाम. 90 वर्षाचं वय. मला जरा मागच्या हप्त्यात तब्येत बरोबर नव्हती, म्हणून कधी कधी मोसम तुटते. म्हणून बाबू माझी प्रार्थना. पहा आता म्या काय केलं, शेल टाकले. हे आदिवासीच आहे, पाहून घ्या. दारू पेत नाही, बिडी नाही, बकऱ्याचा नवस देत नाही. यायचे बाबा तुकडोजी महाराजच्या विचाराचे आहेत. आदर्श आदिवाशाचं कुटुंब आहे. यायचं लग्न ना होय, नोकरी नाही. मग मी म्हणू माझ्याकडे तबला वाजवतात, मी 30,000 रुपये महिना देतो यायले. मग यायच्या सासऱ्यानं त्या पोरीच्या बापानं मायनं कीर्तन ऐकलं युट्यूबवर, फेसबुकवर. जसं ऐकलं आणि म्या सांगितलं बा यायचं गरीबाचं पोरगा आहे, पण दारू पित नाही, दारू पित नाही, वाईट व्यसन नाही. आणि त्या पोरीने पोरगा पाहून घेतला आणि मला फोन केला. लग्न जोड्याला गेलो आणि लग्न लावायला गेलो. लग्नात एक फटाका नाही, डीजे नाही, खर्च नाही. उलट यायच्या सासऱ्यानं 20 साड्या भले वाट्याले दिल्या. आता एक लेकरूही झालं. आता पद्धतशीर जमलं. जिंदा रहने तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, एक मुलाकात जरूरी है सनम. कशाचा परिणाम आहे माझ्या तरुणांनो? दारू नाही. म्हणून आज मी धानापूरच्या मायबापाला भीक मागतो, मला आज काही ना काही द्या. शिवजयंती करण्यात फायदा नाही, शिवजयंती निमित्त बदल पाडा. आज मला काही ना काही द्या. एखाद्या तरुणाला उभं राहा ज्यानं रक्तदान केलं 5 वेळा. कधीतरी केलं सर, ज्यानं रक्तदान केलं त्यानं. क्या बात है. किती वेळा रक्तदान केलं?
3 वेळा. क्या बात आहे. एका रक्ताच्या बॉटलनं एक जीव वाचते. बर, दारू पिऊन डीजेच्या समोर नाच्यात किती जीव वाचतात. एक जण डीजेच्या आवाजानं मेला. हे 100% भाऊ जास्त मोठा आवाज करत नाही म्हणून आपण जिवंत आहोत, नाही तर खटकन. अरे गणपतीमध्ये झेंडा हालून राहिले मेडिकलचे पोरं, तो झेंडा लागला तार आले आणि गणपती बाबाची मूर्ती मांग, आणि त्या झेंड्याच्या लोखंडाच्या पाईप मध्ये आला कर 5 जण ट्रॅक्टरहून पळून मेले. आता भक्ती कोणती पाहिजे. तुम्ही जे केली 3 वेळा कोणाले दिलं रक्त. बापाले, मायले, बायकोले, आईला, 2 मुलाले. त्या एका बॉटलनं रक्तामुळं तुमचा मुलगा जीवदान भेटत. म्हणून इतराले लागलं तरी द्या. मी माझ्या जीवनभर आता म्हातारपणात घेत नाही तर रक्त, नाही तर आताही देतो. पण ते म्हणते वयामुळे चालत नाही. तुम्हाला धन्यवाद. जरी घरात रक्तदान केलं तरी धन्यवाद. एखाद्या बाईनं उभं राहा, जिने 1 वेळा रक्तदान केलं, कधी केलं असेल उभे राहा. एक पुस्तक देत. या माबाई, क्या बात आहे. भेटली एक बाई रक्तदान करणारी. मला वाटलं बाया देत नाही. नवरा देत असला तर बायका नाही देऊ देत. राहू द्या ना, तुम्ही नका देऊ ना. हा, थँक्यू, अभिनंदन. बसा. ताई किती वेळा रक्तदान केलं बाळा. 2 वेळा. कोणाला दिलं, नवऱ्याले की सासऱ्याले की बापाले. संस्थेला दिलं. या बाईनं आपल्या पोराले, पोरीले, सासऱ्याले, बापाले, भावाले नाही दिलं. कोणालाही द्या. माझ्या एका रक्ताच्या बॉटल नाही एक जीव वाचते बाबा. म्हणजे भगवंताची पूजा कोणती आहे. बकरं कापणं आहे का रगत, त्या हड्ड्या फोडणं आहे का, त्यानं फरक पडीन काय. तुमच्या लेकरासाठी तुम्ही बकऱ्याचा जीव घेता, तुमच्या पोराचा जीव काऊन ना घेत. जेलमध्ये जातो 302 होते. धन्यवाद बाळा. म्हणून या ना ताई, ताई तुमचा सत्कार तर घेऊन जा बापा. दे ना साडी दे. एखाद्या अगदी साडी घालते ना लेकरू. धन्यवाद ताई. टाळ्या. अरे अहो ग्रामपंचायत मेंबर या ना एखादी बाई, त्या बाईच्या हातानं सत्कार करू ना. कोणती बाई मेंबर असो, विरोधी पक्षाची असेल तरी चालते. कारण या गावात विरोधी पक्षच नाही ना, सर्वे मिळून मिसळून आहे. या बाई, अभिनंदन करा सत्कार. ज्या माऊलीनं 2 वेळा रक्तदान केलं पण त्या बाईनं कोणाला दिलं, दुसऱ्याले. धन्यवाद. हा आहे, तुम्ही पुस्तक घेऊन जा ना. जीवन विद्या दर्शन. आभारी आहो. बसा. आलं लक्षात. आजकाल बायाही ग्रामपंचायत मध्ये आल्या. सरपंच बाई, जिल्हा परिषद मेंबर बाई. हे सर्व कोणामुळं. शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि भीमा तुझ्यामुळे. अरे हे जर नसते आले ना ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, तर याईनं बायाले अरे नरकाचं द्वार म्हणत बायाले. इतके हरामी लोक झाले. आपली अक्कल नव्हती त्यावेळेत. आपण अक्कल दुसऱ्याची घेतो ना. एवढे बेअक्कल लोक झालो. साधी गोष्ट आहे ना. आपल्या मुलाचं नाव कोण ठेवते सांगा. कोण्या तिथीवर, कोण्या तारीखले पैदा झाला, किती वाजून किती मिनिटानं झाला, कोण विचारते तुम्हाला. बोला ना. उभे राहा तुम्ही. तुम्ही उभे राहा काका. हे समोरचे राणा फारच थंड आहेत. राहू द्या. नाही येत तुम्ही ज्या बर. हे या ना. काय राजा. बरं तुमच्या गावातल्या लग्नाच्या तारखा कोण काढते. एवढं सांगा फक्त. एवढं सांग.
कोण काढते? हा हा. बरोबर आहे. बरोबर बोलला. या तुम्हीच या मग या. पुस्तक घेऊन जा. अरे बरोबर आहे ना पुस्तक. मला वाटलं तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही तरी कामात येतात. तुम्ही आखरी अशिक्षितच राहिले. नाही राहू द्या, त्याला वाटते बघ मी भरमुड्यावर राहू, काय फरक पडते. जुन्या काळी गरीब लोक चड्डीवर राहत ना तर त्याला वाईट म्हणत. आता स्टँडर्डचे लोकही भरमुड्यावर आहेत. माणसं तर थोडा बायाही राहतात आता हे मुंबई पुण्याच्या भागात, म्हणून तर मोतीबिंदू जास्त होते. हे चष्मे लागायचं कारणच ते झालं की क्या करू आहे. कुछ कुछ होता है क्या करूं हाय, कुछ होता है. म्हणजे आपण एवढे बेअक्कल करून टाकलं या लोकांना. आपल्या लग्नाची तारीख आपण कोणाला विचारतो? महाराजले. बायको कोणाची? तुमची. नवरा कोण? तुम्ही. बायको तुमची. आणि तारीख कोण काढते? एवढे बेअक्कल लोक. बर पुढे लग्न झालं, बायको घरी आली, सत्यनारायण करायला कोण बोलावत? महाराज. म्हणजे पहिले तुमच्या बायकोचा हात तुम्ही धरता की महाराज पकडते? बोला बोला. पहिले हात छपा कोण करते? महाराज करते. हात दाखवा. हो हा हो. आता फुल टाका, मग गणपती घ्या, मग गणपतीची मूर्ती घ्या, त्याच्यावर पाणी टाका. एवढे बक्क लावा की आपल्याला पाणी नाही टाकताय. आता अक्षत लावा, आता कुंकू लावा. हो हा. बरं काय म्हणते समजत नाही. हो हा हे हो जहन्नम. पहिले हात छपा कोण केला? महाराज. पुढे लेकरू झालं, लेकराचं नाव कोण ठेवते? महाराज. तो होता काय 2-3 दिवस. मग मकान मुंडी खाल्ली नका घालू. खरं की खोट? आय एम ए सत्यपाल. पुढे मकान बांधलं, गव्हर्नमेंटनं घरकुलले पैसे दिले, मकान बांधलं. मकानाची वास्तू शांती करायला कोण बोलावता? महाराज. खुर्मा बदामा कोण नेते? महाराज. आपण बसतो घंटे हलवत. हे कधी लक्षात येईल? आणि म्हणून बाबू मी संघटना बहुजन एकता मंच तथा विद्यार्थी संघटना धन्यवाद देतो. यायची तळमळ हे आहे बाबू की माझा शेतकरी जागा झाला पाहिजे. अरे गावामध्ये पाण्याची अडचण आहे. पाणी कुठून येईल? पाणी अडवा, पाणी जिरवा. पाणी अडवा, नाही तर गावात एकामेकाले अळवा आणि एकामेकाची जिरवा. तुझं गावच नाही तीर्थ बाबा रिकामा कशाला. म्हणून गावासाठी वेळ द्या, गावाच्या वेळ द्या. गावात वाचनालय पाहिजे. गावाचे नाही का तीर्थ, गावाचे नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला. शेताच्या मालाले भाव नाही, कापसाले भाव आहे का सांगा बरं. मागच्या वर्षी किती होता? 10,000, 11,000, 12,000. आणि या वर्षी काय भाव आहे? आता वाढला. मधात तर 6वरच होता. मी काय शेतकरी नाही काय? मला चेहरा पाहणं डोबला डांबला दिसला की ओळखून घ्याव. उन्हात अनातला चेहरा म्हणजे वावरात जाणारा. ते महाराज फाराज का? मी त्यातला महाराज नाही. मी राबणारा महाराज आहो. मी कष्ट करणारा आहो. मला किंमत आहे म्हणून मी तुमचं कीर्तन करतो. बुडते हे जन न देखवे डोळा. आज शेतकरी आत्महत्या करून मरते. एखादा पुजारी काऊन नाही मरत मंदिरातला? घेऊ काय सत्यपाल गळफास? तू धरत काय? धर धर ना धर. खंजेरे वाजवते, म्हातारा झाला आता. बाबू आत्महत्या करून मरून राहिला शेतकरी, त्याला कारण आहेत ना. म्हणून ग्रामगीता वाचा. 50 रुपये द्या मले वाचा. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. आम्ही बर्बाद यानं झालो. गजाननची कपड्याची दुकान आहे, याची बायको दुकान चालवते काकू.
हेही चॅनल चालू आहे आणि तेही चॅनल चालू आहे. ते कापूस 150-200 रुपये मजुरी. लेकरं बाकरही वावरात जातात. मी जाऊ ना मामाय संग निंद्याले तर मला हाकलून दिलं वावरातून. गजाननले मले मा बहीणले. आता मा बहीणचा पोरगा न्यायाधीश आहे. मा पोरगा डॉक्टर आहे. मी एक पोरगी आहे. मी काही ब्रह्मचारी महाराज नाही. 2 लेकरं आहेत आपल्याला. आनंदानं आपण ब्रह्मचारी राहून दुसऱ्याच्या बायका खराब करायचा धंदा बंद आहे. हे म्हणते ब्रह्मचारी. ब्रह्मचारी राहणं एवढी साधी गोष्ट आहे का काका? तुमचे लग्न होईल आहे. शपथ न तुमच्या शात्यावर हात ठेवा. ब्रह्मचारी राहणं एवढं सोपी आहे? तुकाराम दादा गीताचार्य होते ब्रह्मचारी. आता तुमचे तर लग्न होईल आहेत तरी तुमची मनस्थिती काय आहे खरं सांगा. त्या बाईले बसवा खाली. हे बाई बसून जा. बसून जा, बसा. उभी नको करू. बसा बसा बस. बसा. पहा आता लग्न होईलच पाहून राहिले. एकही बाई मागा आहे काय? तरी लाईन मारलीच की नाही तुम्ही? बरं तुमचे लग्न व्हायला आहेत, पोट भरेल आहेत, काही काम आहे का तिकडे पाहायचं? मी बाई म्हणू की काही म्हणू, तुम्ही काऊन पाहता? तुझी नजर लागल मला, आपल्याला सांगते ब्रह्मचारी. ब्रह्मचारी राहिले कोण? तुकडोजी महाराज. ब्रह्मचारी राहिले गाडगे बाबा. बायको असताना याईनं तर लग्नच नाही केलं बाबा. पण कधी आच नाही आली. थांब रे, अय पोरगा, अधिक महिना होता का तुझ्या मायच्या टाइमले?